न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदी पहिले भारतीय वंशाचे मुस्लिम विराजमान झालेत. जोहरान ममदानी असं त्यांचं नाव. ममदानींची सध्या जगभरात चर्चा आहे. त्यांनी डेमोक्रेटिक पक्षाच्या वतीनं न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. जोहरान ममदानी हे भारतीय वंशाचे आहेत. त्यांचं भारताशी असलेलं कनेक्शन खास आहे. ते कनेक्शन नेमकं काय, कोण आहेत जोहरान ममदानी, याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात नुकत्याच महापौर पदासाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत राज्याचे माजी गव्हर्नर अँड्रू कुओमो, रिपब्लिक पक्षाच्या उमेदवार कार्टिस लिवा आणि डेमोक्रेटिक पक्षाचे जोहरान ममदानी अशी तिहेरी लढत रंगली होती. विशेष म्हणजे ही निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिली राष्ट्रीय निवडणूक होती. याच निवडणुकीत जोहरान ममदानी यांनी गुलाल उधळलाय. यावरून नेमके जोहरान आहेत तरी कोण, असे प्रश्न विचारले जात आहेत. कोण आहेत जोहरान ममदानी? जोहरान ममदानी हे मूळचे भारतीय वंशाचे. 34 वर्षांच्या जोहरानींचा जन्म युगांडा येथे झालाय. वयाच्या 7व्या वर्षीच ते न्यूयॉर्क शहरात स्थायिक झाले. त्यांचं बालपण न्यूयॉर्क शहरातच गेलंय. 2018 साली त्यांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळालं. ममदानी हे प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्मात्या मीरा नायर आणि भारतीय वंशाचे युगांडाचे लेखक महमूद ममदानी यांचे सुपुत्र आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यूयॉर्क शहराचे महापौरपद भूषवणारे ते पहिले मुस्लिम आणि पहिले दक्षिण आशियाई वंशाचे व्यक्ती आहेत. ही किमया त्यांनी वयाच्या 34व्या वर्षीच केली आहे. ममदानी हे गेल्या 100 वर्षांमधील न्यूयॉर्क शहरातील सर्वात तरुण महापौर ठरले आहेत. ममदानी यांनी राजकारणात येण्यापूर्वी फोरक्लोजर प्रतिबंधक गृहनिर्माण सल्लागार म्हणून काम केलंय. तिथं त्यांनी अनेक गरीब कुटुंबांना त्यांची घरे वाचवण्यासाठी मदत केली आहे. ममदानी हे स्वतःला डेमोक्रेटिक सोशलिस्ट म्हणजे लोकशाही समाजवादी मानतात. ते डेमोक्रेटिक सोशलिस्ट ऑफ अमेरिका या संघटनेचे सदस्य देखील आहेत. 2020 त्यांनी राजकारणात प्रवेश केला. यानंतर न्यूयॉर्क राज्य विधानसभेच्या 36व्या जिल्ह्याचे ते सदस्य म्हणून निवडून आले. या पदावर ते 2021 पासून कार्यरत आहेत. ते न्यूयॉर्क विधानसभेतील पहिले दक्षिण आशियाई पुरुष आणि तिसरे मुस्लिम सदस्य आहेत. विधानसभेचे सदस्य असताना त्यांनी भाडे नियंत्रण, पुरवडणारे गृहनिर्माण, मोफत बाल संगोपन आणि सार्वजनिक सुरक्षा सुधारणा यांसारख्या मुद्द्यांवर आवाज उठवला. आता ही ममदानी यांनी त्यांच्या प्रचारात राहणीमानाचा खर्च कमी करणे या एकाच मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलं होतं, ज्यामुळे त्यांना तरुणांचा मोठा पाठिंबा मिळाला. याच कारणांमुळे ममदानींचा विजय खास मानला जातोय. तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.